नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्त्वाच्या काही घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूयात बुलेटिनची अमरावती आणि अकोल्यातल्या बातमीनं. हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती आणि अकोल्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. हिंसक घटनेनंतर प्रशासनानं संचारबंदीचा निर्णय घेतलाय. अमरावतीत 3 दिवस शहरी भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर अकोल्यामध्ये अकोट शहरात दगडफेक झाली, त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अमरावती आणि अकोल्यातून ही महत्त्वाची बातमी येतेय. अमरावतीमध्ये आणि अकोल्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. हिंसक घटना घडल्या त्याच्या पार्श्वभूमीवर पुढे पुन्हा अनुचित प्रकार घडू नये याकरता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्रिपुरातल्या घटनेचे पडसाद अमरावतीसह काही ठिकाणी महाराष्ट्रात उमटले. अमरावतीत तर बंदला हिंसक वळणच लागलं होतं. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम 144 लागू झालाय. तर पुढचे 3 दिवस शहरी भागातली इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसंच वैद्यकीय कारणाशिवाय कुणी घराबाहेर पडू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. तर दुसरीकडे अकोल्यातील अकोट शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्यात. संचारबंदी लागू आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अमरावती शहरामध्ये एसआरपीच्या 11 तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. याच अमरावतीच्या 5 तुकड्यांसह नागपूर, जालना आणि हिंगोली इथल्या तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. या सशस्त्र तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या मी अमरावतीच्या चित्रा चौकामध्ये संपूर्ण बाजारपेठ परिसर आहे हा. पण आपण बघू शकतो की सध्या या परिसरामध्ये पूर्ण कर्फ्यू लावण्यात आला असून राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे. सशस्त्र ह्या सर्व तुकड्या आहे. कारण की काल ज्या प्रकारे अमरावती शहरामध्ये हिंसाचार झाला, आज तशा प्रकारे कुठेही होऊन याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. राज्य राखीव दलाच्या एकूण 11 तुकड्या सध्या अमरावती शहरामध्ये तैनात आहे. ही जी तुकडी आहे ही अमरावती शहरात आहे. या व्यतिरिक्त जालन्यावरनं 2 तुकड्या आल्या, नागपूरवरनं 2 तुकड्या आल्या आणि हिंगोलीवरनं आणि अमरावतीच्या 5 अशा एकूण 11 तुकड्या राज्य राखीव दलाच्या आहे. आणि सोबतच पोलिसांची पेट्रोलिंग देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे तुम्ही जर का माझ्या पाठीमागे या संपूर्ण परिसरामध्ये बघा किंवा कुठेही जे वाहनं दिसतात ते फक्त पोलिसांची वाहनं दिसतात. जागोजागी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही या बॅरिकेडिंगवरनं तुम्हाला लक्षात येईल की पोलीस कशा प्रकारे या संपूर्ण आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहे आणि पूर्ण परिस्थिती हाताळण्याचा जो प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. कालसारखा कोणताही प्रकार होणार नाहीची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. काही संवेदनशील भाग आहे इथला. जर का तुम्ही पुढचा भाग बघितला तर तो संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. आणि जो संवेदनशील भाग आहे त्या संवेदनशील भागामध्ये राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याने सशस्त्र तुकड्या आहेत त्या सर्व. महत्त्वाचा विषय की इंटरनेट सेवा देखील काल सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे रात्रीला काही 1-2 ठिकाणी काही घटना घडल्या, मात्र पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. वरिष्ठ पोलीस देखील अमरावती शहरामध्ये दाखल झालेले आहे. सोबतच वेगवेगळ्या जिल्ह्यातले देखील पोलीस इथनं मागवण्यात आलेली आहे. सध्या अमरावती शहराची परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. तणावाचं वातावरण जरी असलं तरी आताच्या घडीला पूर्ण अमरावती शहर हे अमरावती पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या नियंत्रणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय मावडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. अमरावतीच्या हनुमाननगर भागातही तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याविषयीचा आढावा सांगतायत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे. सध्या मी अमरावतीच्या हनुमाननगर परिसरामध्ये. जर का तुम्ही बघितलं तर काल या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड तणाव होता. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे शांतता आणि नियंत्रणामध्ये दिसत आहे. तुम्ही जर का बघितलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा देखील लावण्यात आलेला आहे. या संपूर्ण भागामध्ये कलम 144 लावली असून कर्फ्यू देखील आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की आपण बघू शकतो की अत्यावश्यक सेवेच्याच काही सेवा फक्त सुरू आहे. मात्र इतर जर गोष्टी बघितल्या तर लोकांना बाहेर रस्त्यावर निघण्यावर देखील मज्जाव करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की कशा प्रकारे अनाउन्समेंट केली जाते पोलिसांकडनं आणि लोकांनी घराच्या आतमध्येच राहावं अशा प्रकारच्या पोलिसांकडनं सूचना दिल्या जात आहे. काल आपण बघितलं की काल सायंकाळला इथल्या पालकमंत्री असेल, यशोमती ठाकूर असेल किंवा वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते असेल यांनी सर्वपक्षीय बैठक झाली आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये नागरिकांनी शांत राहावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं. आपण जर का विचारलं तर
सध्याच्या परिस्थितीमध्ये बाहेरनं देखील इथे अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेले आहे। नागपूर असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल, या सगळं भागातून देखील अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली आहे। सोबतच वरिष्ठ अधिकारी देखील अकोल्यामध्ये आलेले आहे। विशेष करून अतिरिक्त पोलीस महासंचालक लॉ अँड ऑर्डर ते देखील इथे आलेले आहे। सोबतच वेगवेगळ्या जिल्ह्यातले ॲडिशनल एसपी देखील आलेले आहे आणि सर्व फील्डवर आपल्याला पाहायला मिळतात। जर का तुम्ही या रस्त्यावरचं दृश्य बघितलं तर फील्डवर पोलीस आहे आणि पूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणि तणाव आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये पाहायला मिळत आहे। लोकांनी घराच्या बाहेर निघू नये अशा प्रकारच्या वारंवार सूचना पोलिसांकडून केल्या जात आहे। आणि आताच्या परिस्थितीमध्ये काल जी घटना घडली त्यानंतर आता सध्या अमरावती शहरामध्ये नेट बंद आहे, त्यामुळे जो सोशल मीडियावर ज्या काही अफवा पसरवल्या जातात त्या अफवा देखील बंद आहे। त्यामुळे त्याचा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की सध्या अमरावती शहरामध्ये शांतता आहे, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे। थोडाफार तणाव आहे, मात्र जर का तुम्ही हे दृश्य बघितलं त्यावरून लक्षात येईल की सध्या पूर्णपणे अमरावती शहर हे अमरावती पोलीस यांच्या नियंत्रणामध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय मावडेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अमरावतीत सगळी दुकानं बंद आहेत, त्यामुळे कालपासून बंदोबस्त देणाऱ्या पोलिसांचे हाल झालेत। त्यांच्याकरता खास सोय करण्यात आली आहे। ट्रस्टच्या वतीनं पोलिसांना चहा नाश्ता दिला जातोय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। शहरात काल दुपारपासून कर्फ्यूला सुरुवात झाली आणि अमरावती शहरातील दुकाने असेल, रेस्टॉरंट असेल, चहाची दुकान असेल, सगळे अक्षरशः बंद आहे। आणि यासोबत जे पोलीस तैनात आहेत शहराच्या विविध भागात, त्यामुळे शहरातील पोलिसांना पाणी देखील मिळणं कठीण झालेलं आहे। मात्र अशाही परिस्थितीमध्ये अमरावती शहरातील ही नानक रोटी ट्रस्ट नावाची एक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टमध्ये चालतं फिरतं लंगर आहे। यामध्ये नाश्त्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे आणि चहाची आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे, बिस्किटसुद्धा आहे। त्यामुळं जे पोलीस कामावर तैनात आहेत, ज्यांना कालपासून किंवा आज सकाळपासून खरं तर चहासुद्धा मिळालेला नाही, त्यांच्यापर्यंत त्या स्पॉटवर जाऊन चहा, नाश्ता आणि पाणी पोहोचवण्याचं काम हे नानक रोटी ट्रस्टचे जे कार्यकर्ते आहेत ते करत आहेत। त्यामुळं निश्चितच अमरावती शहरात ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पोलिसांना चहा पाण्याची किंवा शासकीय यंत्रणेचे जे इतर अधिकारी आहे यांना गरज असते, त्यावेळी निश्चितच हे नानक रोटी ट्रस्टचे कार्यकर्ते काम करत आहे। मला सांगा, कधीपासून तुमचा उपक्रम सुरू झाला आणि 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 काय काय तुम्ही चहा नाश्ता काय काय देता यामध्ये? इसमें खाना नानक रोटी की तरफ से खाना, रोटी, चावल, रोटी, सब्जी और बिस्कुट, दूध के पैकेट और जो भी लोग बोलते हैं, इसमें ठंडे पानी की व्यवस्था की है। और अभी जैसे पुलिस वालों को 2000 लोगों को आज हमने नाश्ता, चाय, पानी दिया है। ये 4 दिन की सुविधा रहेंगी। दोपहर नाश्ता, चाय, पानी, बिस्किट, चॉकलेट सब हम बांट रहे हैं। जो भी हमारे को आता है हम सब निस्वार्थ बांट देते हैं। निश्चितच खरं तर ज्यावेळी पोलिसांना खऱ्या अर्थानं चहा, नाश्ता आणि जेवणाची गरज असते, त्यावेळेस हे नानक रोटी ट्रस्टच्या वतीनं या सगळ्या पोलिसांची ही मोफत व्यवस्था केली जाते। त्यामुळे निश्चितच नानक रोटी ट्रस्टचा जो उपक्रम आहे हा निश्चितच मानवतेचा संदेश देणारा हा या काळातला संदेश ठरत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। भाजपचे नेते ॲडव्होकेट आशिष शेलार हे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। आशिष शेलार सगळ्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधता आहेत। दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, आपल्या घरामध्ये सुख दुःखाचा दिवस असेल तर तो पाहत नाही, नातेवाईकाकडे लग्न असेल तर जायला वेळ मिळत नाही आणि आपल्या गावाकडे कोणाचं सुखाचं कार्य असेल तर गोड जेवायला सुद्धा जात नाही। पहिला उठतो आणि आपल्या नोकरीला त्या ठिकाणी ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हर, कंडक्टर असेल तर कंडक्टर, कर्मचारी असेल तर कर्मचारी। माझी नोकरी म्हणजे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची सेवा, हेच व्रत घेऊन काम करणारे तुम्ही आहात। त्यामुळे तुम्हाला सलाम करायला मी आलोय। ही लढाई केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या, कामगारांची नाही, ही लढाई महाराष्ट्रातल्या गोर, गरीब, दलित, पीडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे असं मी या ठिकाणी घोषित करतो। मागणी काय? मागणी आपली खूप सोपी आहे।
जर शासकीय कर्मचाऱ्याला जे फायदे मिळतात, कर्मचारी म्हणून ओळखलं जातं, आम्हाला सुद्धा शासकीय कर्मचारी म्हणून ओळख द्या, ते सगळे फायदे द्या. आणि ते करायचं असेल तर एक वाक्याचा GR काढा. मी सुद्धा मंत्री राहिलोय आणि त्याआधी तेव्हापासून आतापर्यंत मी वकील सुद्धा आहे. शब्द फिरवावे तसे फिरतात, शब्दांचा मायाजाल हे घालावं तसं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आताचं सरकार हे मायावी सरकार आहे. मायावी सरकार, मायावी राक्षस जसा असतो तसं हे सरकार मायावी शब्दात सामान्य माणसाला भुलवण्याचं एक चांगलं स्किल या सरकारकडे. याच सरकारच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की आम्ही त्या ठिकाणी गावात शेताच्या बांधावर जाऊ आणि बांधावर जाऊन या शेतकऱ्याला कर्जमुक्त नाही 7-12 कर्जा कोरा आम्ही करू. अजून झालंय का? विचारते तुम्हाला, झालंय का? तुम्हाला सुद्धा जर बोलवतच नाही म्हणा. सदाभाऊ बिचारे आमचे आणि गोपीचंद पडळकर आणि आमचे काही कर्मचारी नेतृत्व केलं. हे मायावी शब्दात तुम्हाला फसवायला बघतील. आणि मी मायावी यासाठी म्हणतो कारण हे बसतात दुसरा बरोबर आणि मग सरकार बनवतात तिसऱ्या बरोबर. आणि त्यामुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी, याच्यावर विचार करायला इतका वेळ लागतोच का? मागणी काय आजची नवीन नाहीये, मागणी सुद्धा जुनी आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आणि त्या आधी सुद्धा वारंवार याची चर्चा झाली आहे. खरं तर ही परिस्थिती आणलीच नाही पाहिजे होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये खरं तर गावातला माणूस आमचा घरात अडकून पडला होता. त्यावेळेला सुद्धा ही चर्चा चालू होती. मी तो क्षण विसरलो नाही. त्या एसटी कर्मचाऱ्याचा तो क्षण, ती वेळ माझ्या डोळ्यासमोर आजही आहे. जोरात पाऊस पडला, वरुण राजाने धबा 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 पाणी टाकलं आणि गावात आणि एसटी डेपो मध्ये पाण्याचा कहर असा माजला. त्यावेळेचं चित्र अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे की तो एसटी कंडक्टर आणि ड्रायव्हर माझ्या गाडीत बसलेल्या आमच्या सामान्य माणसाचा जीव सुरक्षित राहावा म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून तो या महाराष्ट्रातल्या माणसाची सेवा करताना मी पाहिलंय. आपण सुद्धा पाहिलं. अरे मायबाप सरकार, याला काळच आहे का काळीच? ज्या कंडक्टरने ड्रायव्हरने पाण्याचा लहर आणि कहर आल्यानंतर सुद्धा माझ्या गाडीतल्या माणसाची मी पहिली सुरक्षा करेन, हे बघतो त्याची सुरक्षा करण्याचं काम तुमचं नाही आहे का? तो एक क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे. एसटीच्या टप्पापर्यंत पाणी भरलं आणि टप्पावर बसलेला आमचा कर्मचारी आपल्या छातीजवळ पोटाजवळ एक पिशवी घेऊन बसला होता. ती पिशवी आणि ती वस्तू आपल्या घरात अडचणीत सापडलेल्या बायकोचा किंवा मुलांचा फोटो घेऊन नाही, तर तो कर्मचारी ती वस्तू आणि ती पिशवी छातीजवळ पोटाजवळ कवटाळून सुरक्षित काय ठेवत होता? तर जमलेले त्या ठिकाणचा पैसा एसटीचा आणि सरकारचा छातीशी आणि पोटाशी कवटाळून बसला होता. ज्याच्या जीवावर तुम्ही मंत्रालयात बसून कोणाला एवढे कोणाला तेवढे हे जे काही काढता ना आदेश,
तो पैसा माझा एसटीचा कर्मचारी भर पावसात भिजू नये, भिजून फाटून वाहून जाऊ नये म्हणून छातीशी कवटाळून बसलेलं चित्र या सरकारला दिसत नाहीये. आणि म्हणून उलट्या काळजाचे सरकार आहे. संपाला समर्थन द्यायला लागतं याचं कारणच आहे ना. तुम्हाला आमच्या त्या ठिकाणी गावागावातल्या माणसाला जी बस आणि एसटी लागते त्याची चिंता नाही आणि तुम्हाला कर्मचाऱ्याची सुद्धा चिंता नाही. हे सरकार मंत्री महोदय मात्र पोपटपंची सारखं बोलतो. एसटी म्हणजे आमची रक्तवाहिनी. रक्तवाहिनी म्हणता रक्त पिपासूपणा का करताय? मी यांना रक्त पिपासू म्हणेन. याचं कारण मला आता सांगितलंय नाही. 35च्या वर लोकांनी आत्महत्या केल्या. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. किती? 40. स्वतःच्या आयुष्याचा अंत का करायला लागला? घराकडे पाठवायला पैसे नाहीत, पोटाशी काही राहिलं नाही, उद्याचं चित्र स्पष्ट दिसत नाही आणि मग रक्तवाहिनी म्हणणाऱ्या या आमच्या कर्मचाऱ्याला त्याचं रक्त पिण्याचं रिक्त पिपासू म्हणून तुम्ही काम करताय. आज 5वा दिवस आहे. उद्या एकादशी निमित्त तुम्ही कीर्तन ठेवलंय, भजन ठेवलंय, पण आमच्या आपण आता पुढच्या बातम्यांकडे वळूया. एका दिवसात यशाच्या शिखराला गवसणी घालता येत नाही, पण प्रामाणिकता आणि चिकाटी असेल तर एक दिवस यश नक्की मिळतं. देशात दूध क्रांती आणणारे अमूलचा प्रवास गुजरातच्या फक्त 2 गावांमधून सुरू झालेला. आज हाच अमूल ब्रँड 75 वर्षांचा झालाय आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच त्याच्याही अमृत महोत्सवाचा आनंदोत्सव साजरा करतोय. अमूलच्या यशाचा सुवर्ण इतिहास नेमका कसा लिहिला गेला जाणून घेऊयात रिपोर्टमधून. अमूल के अभियान ने सिर्फ डेयरी उद्योग से जुड़े किसानों की आमदनी ही नहीं बढ़ाई, बल्कि उनके परिवार के जीवन में बहुमुखी जागरूकता की सुनहरी किरणें बन गया. अमूल आंदोलन ने महिला सशक्तिकरण की मुहिम को भी आगे बढ़ाया. अमूल ने किसानों को इतना आत्मनिर्भर बना दिया कि वो अपने हितों से जुड़े फैसले खुद ले सकें. इस तरह अमूल न केवल आर्थिक तरक्की का आंदोलन बना, बल्कि देश के नागरिकों को सक्षम बनाने वाला आंदोलन भी बना. अमूल की कामयाबी का ये सफर लगातार जारी है. या सगळ्या घडामोडींसह दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.